महाराष्ट्र सरकारची सर्वात मोठी घोषणा, राज्यातील संपूर्ण रेशन धारकांना लागली अखेर लॉटरी। रेशन धारकांना मिळणार आता रोख पैसे 9,000 रुपये। मित्रांनो, महत्त्वाची अपडेट जाणून घेऊया। महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावरती राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती घेतला सर्वात मोठा निर्णय। राज्यात महापूर आणि परिस्थिती बघता शेतीचं अतोनात नुकसान झालेलं पाहता सरकार आता देणार प्रत्येक रेशन कार्ड धारकांना 25 वस्तू मोफत तसेच 9,000 रुपयांचं थेट अनुदान। आजच नागरिकांच्या खात्यावरती 14 जिल्ह्यात वाटप सुरू। कोणकोणते आहेत 14 जिल्हे याची आपण बघूया यादी संपूर्ण महाराष्ट्रात। परंतु तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, कुठेही फॉर्म भरायची देखील आवश्यकता नाही, कोणताही फॉर्म भरायचा नाही, फक्त तुमच्या खात्यावरती थेट येणार पैसे। सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारची योजना। थेट रेशन कार्ड धारकांसाठी, शेतकरी बांधवांसाठी 9,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यावरती आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून पुढील 3 दिवस येणार दिवाळी गिफ्ट तुमच्यासाठी। बघूया महत्त्वाची अपडेट। दिवाळीचा आनंद झाला द्विगुणित, सरकारकडून नागरिकांना मोठी भेट। अतिशय मोठी दिवाळी। महाराष्ट्र सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांसाठी, रेशन धारकांसाठी दिवाळी निमित्त मोठी घोषणा केली आहे। यंदाच्या दिवाळीतील लाखो महाराष्ट्रातील पूरग्रस्त असतील किंवा सामान्य नागरिक असतील अशा सर्वांनाच या योजनेअंतर्गत कुटुंबांना विशेष दिवाळी बोनस आणि 15 ते 25 आवश्यक वस्तू मोफत वितरण करण्याचा सरकारने खूप मोठा निर्णय घेतला। ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही सूचना केल्यामुळे आता सध्या सगळीकडेच लोक कामा लागले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्यापासून पैसे तर कोणकोणत्या वस्तू मिळणार हे देखील आता आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय येतोय आनंदासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांसाठी। सरकार तुम्हाला दरवेळेस कोणकोणत्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत देत असते। शेतीमधून तुम्हाला पीक अनुदान मिळतं, कधी पीक विमा मिळतो, या दोन्ही गोष्टी मिळतात। त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जातो, शेतकऱ्यांकडून सरकारचं कौतुक केलं जातं आणि लाडकी बहीण योजना सुरू केली। त्यानंतर तर सरकारच्या पारड्यामध्ये लाखो मतं पडली। अशा स्वरूपाची ही योजना आता ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकारने आणलेली आहे। रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना असून राज्यातील जवळजवळ 9 कोटी नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे। पूरग्रस्त भागामध्ये जर 25 वस्तू मोफत वाटण्याचा सपाटा सरकारने दिला आहे। त्यामध्ये तेल डबा आहे, त्यानंतर 15 किलोचा तेल डबा, साखर, अशा बहुतांश 15 ते 25 वस्तू आहेत। त्या देखील वस्तू आपण पाहणार आहोत। त्यांचं वाटप कधीपासून, तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार याची देखील आपण इत्यंभूत माहिती आपल्या या YouTube चॅनलवरती बघणार आहोत। तेव्हा नक्कीच YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यांसंबंधीच्या, महिलांसंबंधीच्या दररोजच्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। रेशन कार्ड धारकांच्या अपडेट तुम्हाला इथे पाहायला मिळतील। तेव्हा नक्की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। बघूया आता सविस्तर तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे। सुरुवातीला सरकारने सरसकटच हा निधी देण्याचं ठरवलं, या वस्तू देण्याचं ठरवलेलं आहे। गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत या वस्तू पोहोचल्या पाहिजेत, हे पैसे पोहोचले पाहिजेत, हा सरकारचा दावा सध्या आता पुढे येतोय। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सरकारकडून 15 ते 35 वस्तू मोफत देण्याचा निर्णय, परंतु त्या अगोदर तुमच्याकडे या गोष्टी असणं आवश्यक आहे। त्यामध्ये पहिले नाव येते तुमचं, म्हणजे तुमचं रेशन कार्ड तुमच्याकडे असायला हवं, तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा फायदा घेता येऊ शकेल। जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला यातील एकाही वस्तूंचा फायदा घेता येणार नाही। ही तेवढीच महत्त्वाची बाब आता सगळीकडे जाणवते आहे। महाराष्ट्रात देखील या बाबीचाच खूप मोठा सगळीकडे विचार केला जातोय। तेव्हा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, तुमच्याकडे आधार कार्ड देखील असायला हवं। आधार कार्ड पाहिजे। आधार कार्ड जर तुमच्याकडे नसेल तरी देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचा, तुमच्या रोख कॅशचा, रोख बोनसचा फायदा तुम्हाला होणार नाही। तुम्हाला बोनस देखील मिळायला पाहिजे होता, तो देखील तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असायला हवं। पुढची गोष्ट आहे तुमच्याकडे
तुमचं मतदार ओळखपत्र तुमच्याकडे असायला हवं. घरातील कोणाचंही एक आधार कार्ड, घराचे कोणाचंही एक मतदान कार्ड यापैकी एक तुमच्याकडे असायला हवं, जेणेकरून तुम्हाला या पैशांचा आणि या 25 वस्तूंचा मोफत फायदा घेण्यासंदर्भात तुम्ही तिथे दाखवू शकता आणि त्या वस्तू तुमच्याकडे घेऊ शकता. आता सरकारने पुढे काय अटी ठेवल्यात ते देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुमच्याकडे 2-3 प्रकारची रेशन कार्ड आहेत. एक आहे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड, दुसरं आहे केशरी रंगाचं रेशन कार्ड, तिसरं आहे पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड. मात्र पांढऱ्या रंगाच्या रेशन कार्ड धारकांसाठी आता योजना आहे, बाकीच्या योजना नसतात, परंतु पूरग्रस्त भागातील पांढरं ज्यांचं रेशन कार्ड आहे त्यांना देखील योजना आहे. मात्र पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांना याचा खूप मोठा फायदा होणार असल्याचं सरकारने स्पष्ट म्हटलं आहे. मग आता कोणकोणत्या वस्तू आहेत त्यामध्ये तुम्हाला दिलंय. साखर तुम्हाला 5 किलो मिळणार आहे, रवा तुम्हाला 2 किलो मिळणार आहे, दिवाळीचं वस्तूचं गिफ्ट पॅक आहे. बेसन तुम्हाला 1 किलो, तांदूळ देखील तुम्हाला सुपिरियर दर्जाचा तांदूळ तुम्हाला 3 किलो तांदूळ तुम्हाला दिला जाणार आहे. डाळ देखील तुम्हाला तूर डाळ 2 किलोच्या आसपास तुमच्याकडे येणार आहे. त्यानंतर तेल 2 लिटरचा डब्बा, त्यामध्ये 15 लिटरच्या डब्यावरती 2 लिटरचा डब्बा फ्रीमध्ये तुम्हाला देण्याचा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मीठ 1 किलो मिठाचा पुडा आहे. साबण 2 नग आहेत, एक अंगाचा साबण एक कपड्याचं साबण, असे 2 नग आहेत. त्यामध्ये अगरबत्ती पॉकेट तुम्हाला दिवाळीच्या सणामध्ये वापरण्यासाठी अगरबत्ती पॉकेट देखील दिले आहे. दिवे मातीचे तुम्हाला 15 दिवे, मातीचे 15 दिवे तुमच्या घराच्या समोर लावण्यासाठी सरकार देते. फुलांच्या माळा एक छोटा पॅक, फुलांच्या माळांचा एक छोटा पॅक तुमच्याकडे देण्याचं सरकारने गृहीत धरलंय. मिठाईचा पॅक, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मिठाईचा पॅक. सर्वसामान्य नागरिक मिठाईचा पॅक आणू शकत नाहीत, खूप महाग असतोय, परंतु 500 ग्राम जवळजवळ अर्धा किलो मिठाई तुम्हाला देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. नवीन झोळी पिशवी त्या टाकण्यासाठी तुम्हाला पिशवी देखील देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला एकंदरीत 9,000 रुपये दिवाळी बोनस देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. महाराष्ट्र सरकार दरवेळी शेतकऱ्यांच्या हिताचा, सर्वसामान्य नागरिकांचा निर्णय घेत असते. त्यामुळे 9,000 बोनस तुम्हाला कसा मिळणार आता ते देखील आपण पाहणार आहोत. तो कुणाकोणाला मिळणार याची देखील आपण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जे सर्वसामान्य नागरिक आहेत, जे पिवळ्या रेशन कार्डचे नागरिक आहेत, त्या अंत्योदय योजनेतील नागरिकांनाच फक्त 9,000 रुपये देण्याचा सरकारचा हा निर्णय आहे. आगामी काळामध्ये 3,000, 5,000 असं पिवळ्या तसेच केसरी रेशन कार्ड धारकांना सरकार देण्याची ऑफर करते. परंतु ते जेव्हा सत्य होईल, खरं होईल तेव्हा आपण टाकू. परंतु सध्या मात्र या 25 वस्तूंसह या सगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी लागू आहेत. शेतकऱ्यांनी याचा फायदा उचलावा असं सध्या सगळीकडे सांगितलं जात आहे. तेव्हा सगळ्यांनी याची खूप मोठी काळजी घेऊन या सगळ्या वस्तू आपल्या घरापर्यंत कशा पोहोचतील हे बघायचंय. तेव्हा सर्वांना धन्यवाद.